हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत का जे पण नवीन नवीन YouTube क्रिएटर्स आता चालू केलेलं आहे, ज्यांनी जे YouTube नवीन व्हिडिओ बनवत आहे, शॉर्ट्स बनवत आहे, तर त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न राहतो, आपण YouTubeवरनं पैसे कसे कमवू शकतो. तर आपण या व्हिडिओमध्ये आज तेच जाणून घेणार आहोत की YouTubeवरनं आपण पैसे कसे कमवू शकतो, चॅनल मॉनिटाईज कसं करू शकतो आणि मॉनिटाईज झाल्यानंतर पूर्ण प्रोसेस काय राहते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवर करा, कारण की असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर लवकरात लवकर व्हिडिओला चालू करूयात. लेट्स गो. तर सर्वात पहिले तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज कसं करू शकता. तर तुमच्याकडे मॉनिटाईज करण्याचे दोन प्रकार आहेत. एक तुम्ही शॉर्ट्स थ्रू मॉनिटाईज करू शकता किंवा जो YouTubeमध्ये तुम्ही व्हिडिओ टाकता, व्हिडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीम, त्या पद्धतीने एक मॉनिटाईज करू शकता. तर ते दोन जे पद्धत आहे, जी मॉनिटाईज करण्याची जी पद्धत आहे, त्या दोन पद्धती आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिले काय करूयात, की क्रोमवर जाऊया आणि क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला सांगतो मी कसं कसं मॉनिटाईज करू शकता. तर तुम्हाला सर्वात पहिले तुमचं क्रोम उघडायचं आहे. जे पण तुम्ही मॉनिटाईज करायचं जे तुमचं चॅनल आहे, तुम्हाला सर्वात पहिले क्रोम उघडायचं आहे. क्रोम उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या YT स्टुडिओमध्ये जायचं. जे काही तुमचं YT स्टुडिओ असेल किंवा जे काही असेल, त्या YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं बघा, इथं खाली अर्न म्हणून लिहिलेलं असेल, अर्न म्हणून एक ऑप्शन असेल, अर्न म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यामध्ये तुम्हाला दोन क्रायटेरिया असतात, जे अर्न ऑन YouTube तिथं लिहिलेल्या वरतीच बघा. ज्या तुमच्या दोन क्रायटेरिया राहतात, तर त्या दोन क्रायटेरिया काय ते बघून घेऊ. सर्वात पहिले जे आपण 1-2 वर्षापूर्वी बघत होतो, तर तुम्हाला एक क्रायटेरिया होता. जे तुमचं सबस्क्रायबर आहे, ते तुमचे 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम पाहिजे. जे YouTube नवीन-नवीन जेव्हा चालू झालं होतं, तेव्हा हे 2 चालत होते. तेव्हा फक्त काय लागत होतं तुम्हाला, जे 1000 सबस्क्रायबर आहे पहिले, ते 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम लागत होता. तर आता YouTubeने नवीन काय केलंय, त्यामध्ये एक ॲड केलंय. जेव्हा शॉर्ट्स चालू झाले, जेव्हा शॉर्ट्सचं जे सेशन आहे ते चालू झालं, त्यानंतर त्यांनी काय केलं, की जे काही शॉर्ट्स आहे, त्या शॉर्ट्सवर मागच्या 90 दिवसामध्ये 10 मिलियन जे व्ह्यूज आहे ते आले पाहिजे. तर मागच्या 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज आणणं काही अवघड नाही, कारण की शॉर्ट्स जे असतात, ते शॉर्ट्स व्हिडिओ खूप वेगाने पसरतात आणि त्यावरती व्ह्यूज खूप जास्त येतात. त्यामुळे त्यांनी क्रायटेरिया ठेवलाय की मागच्या 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे. आणि जे काही हे आहेत, काय म्हणता, जे वॉच टाईम आहे, तो तुम्हाला 1 वर्षामध्ये तुम्हाला 4000 घंटे वॉच टाईम करावा लागतो. पण ह्या दोन्हीपैकी जो 1000 सबस्क्रायबरचा जो क्रायटेरिया आहे, तो तुम्हाला दोन्ही याच्यात सुद्धा कंपल्सरी आहे. तुम्हाला जो मेन क्रायटेरिया आहे तो 1000 सबस्क्रायबरचा आहे. त्यानंतर तुमची इच्छा आहे, तुम्हाला शॉर्ट्स टाकून 10 मिलियन व्ह्यूज करायचे, का जो व्हिडिओ टाकून तुम्हाला 4000 घंट्याचा वॉच टाईम करायचा आहे. हे तुमच्यावरती आहे पूर्ण डिपेंड. तर आणि आता नवीन जे YouTube आलंय, आता 1 ते 1.5 वर्षापासून YouTubeने नवीन पॉलिसी चालू केली आहे. जे तुम्हाला जे मेंबरशिपचं ऑप्शन आहे, मेंबरशिप्स आणि जे थँक्स वगैरे, सुपर थँक्स वगैरे जे ऑप्शन आहे, ते तुम्हाला लवकर चालू करणं म्हणजे सोपं केलंय तुमच्यासाठी, का तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज हो. तर YouTubeने काय केलंय, जे सुपर थँक्स आणि मेंबरशिपचं जे ऑप्शन आहे, ते तुमचं 500 सबस्क्रायबर आणि 3000 घंट्याचा वॉच टाईम यावरतीच चालू करण्याचं सुरुवात केलेली आहे. तर मागच्या काही वर्षापासून काय चालत होतं, 4000 घंटे आणि 1000 सबस्क्रायबर. तर आता नवीन काय आलंय, का जे तुमचं मागच्या 90 ते 90 दिवसामध्ये 3 व्हिडिओ पडलेले पाहिजे. तुमच्या चॅनलवरती 3000 घंट्याचा वॉच टाईम झालेला पाहिजे आणि 500 सबस्क्रायबर पाहिजे. तुम्ही एवढ्यातच तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता. आणि याच्यात सुद्धा एक तुमच्याकडे ऑप्शन आहे. तर 3000 घंट्याचा जर वॉच टाईम तुमचा नसन झाला कंप्लीट, तर तुम्ही 3000 घंट्याच्या ऐवजी 3 मिलियन व्ह्यूज शॉर्ट्सवरती आणून तो सुद्धा क्रायटेरिया कंप्लीट करू शकता. तर इथं बघा, तुम्हाला दाखवतोय मी, जो 3000 घंट्याचा वॉच टाईम आहे, त्याच्या खालीच लिहिलेलं आहे का 3 मिलियन व्ह्यूजचा क्रायटेरिया. तर तुम्हाला हे करावं लागेल. पण जे तुमचं हे 500 सबस्क्राईब आणि 3000 घंट्याचा जो वॉच टाईम आहे, तो तुम्हाला त्याच्यावरतून काहीही पैसे भेटणार नाही. जर तुमच्या चॅनलची कोणी मेंबरशिप घेतली आणि तुम्हाला जर सुपर थँक्स वगैरे पाठवले, त्या थ्रू तुम्हाला त्याच्यावरती इन्कम होईल. बाकी कोणताही इन्कम होणार नाही. तुमच्या चॅनलवर जेवढ्या पण ॲड्स येतील, त्या फ्री राहतील, कारण की तुमचा जो मेन क्रायटेरिया आहे, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम, त्यानंतरच तुमच्या चॅनलवरती ॲड येणं चालू होतं आणि तुमच्या चॅनलवर ॲड बेसिसवर पैसे मिळतात. आणि तुमचं प्रमोशनचे जे वगैरे असेल, जर तुमच्या चॅनलवर चांगले व्ह्यूज येत असेल, तर तुमचं प्रमोशनचं वेगळं राहील. पण इथं जी क्रायटेरिया आहे, तो आहे 1000 सबस्क्रायबर
आणि 4000 घंट्याचा वॉच टाइम कंपल्सरी किंवा 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज. तर समजला एवढा क्रायटेरिया. तर सर्वांनी एवढं ध्यानात घ्यावं का तुम्हाला जर हाफ मॉनिटायझेशन करायचं तर तुम्हाला 500 सबस्क्रायबर किंवा 3000 घंटेचा वॉच टाइम आणि 3000 घंटेचा वॉच टाइम किंवा 3 मिलियन व्ह्यूज पाहिजे शॉर्ट्सवरती. आणि जर तुम्हाला फुल मॉनिटाईज पाहिजे तर फुल मॉनिटायझेशनसाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर, 4000 घंट्याचा वॉच टाइम किंवा 10 मिलियन व्ह्यूज शॉर्ट्सवरती. तर हा होता हा व्हिडिओ. तुमचं चॅनल कसं मॉनिटाईज करायचं, तुमच्या चॅनलवर कशी ॲड्स चालू करायच्या, तुमच्या चॅनलवरून तुमचं इन्कम कसं होईल. जे पण नवीन नवीन क्रिएटर्स त्यांना हाच एक प्रश्न सर्वात पहिले पडतो. तर आपण आज या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेतलंय की चॅनल तुमचं जे युट्यूब चॅनल आहे ते मॉनिटाईज कसं करू शकतो. तर एवढंच आहे त्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.